नमस्कार मंडळी. आज सुट्टीचा दिवस. सकाळी थोडासा वेळ होता, त्यामुळे थोडी छोटी-छोटी स्वयंपाकघरातली कामं करायची होती. त्यामुळे कामाला लागले. धनेपूड करण्यासाठी आधी धने मंद आचेवर भाजून घेतले आणि गार करून मिक्सरच्या छोट्या भांड्यात थोडे-थोडे 2 वेळा टाकून धनेपूड तयार करून ठेवली. बाहेरून धनेपूड आणण्यापेक्षा घरी केलेली असली, की त्याचा वास पण खूप छान येतो आणि हा वास बरेच दिवस टिकून राहतो. ही धनेपूड साधारण 1 ते दीड महिना आरामात जाते. त्यानंतर जिरे भाजायला घेतले. जिरेसुद्धा मंद आचेवर खरपूस भाजून घेतले आणि ते गार करून मिक्सरच्या छोट्या भांड्यातनं त्याची पण पूड तयार करून ठेवली आणि ह्या जिरेपूडचा पण वास खूप छान सगळीकडे दरवळत होता. त्यानंतर जवस मंद आचेवर भाजून घेतले आणि या जवसामध्ये जिरे, लसूण, लाल तिखट आणि मीठ घातलं. त्यानंतर ही जवसाची चटणीसुद्धा मिक्सरच्या भांड्यातनं थोडी-थोडी करून 2 वेळा बारीक अशी फिरवून घेतली आणि छान जवसाची चटणीसुद्धा तयार करून ठेवली आणि हे सगळं तयार केलेलं एक-एक करून काचेच्या स्वच्छ कोरड्या बरण्यांमध्ये भरून ठेवलं. त्यानंतर गूळ चिरून ठेवायचा होता. एकीकडे गूळसुद्धा बारीक चिरून ठेवला आणि तोसुद्धा डब्यामध्ये भरून ठेवला. त्यानंतर पास्ता सॉस तयार करून ठेवायचा होता. त्यासाठी टोमॅटो, गाजर, रंगीत शिमला मिरची राईस कुकरमधनं वाफवून घेतले. त्यामध्ये कांदा, लसूण तेलात परतून हे सगळं मिक्सरमधनं बारीक वाटून घेतलं आणि ऑलिव्ह ऑइल गरम करून त्यामध्ये हा पास्ता सॉस छान शिजवून घेतला आणि पास्ता सॉस झाल्यानंतर तो गार करून तोसुद्धा काचेच्या डब्यामध्ये भरून ठेवल्या. अशा प्रकारे सगळं हे करून नंतर मग स्वयंपाकाला लागले दुपारच्या. धन्यवाद.